साधी, सोपी, पटकन होणारी, झणझणीत अशी वांग्याची भाजी तुम्हालाही करायची आहे? चला मी सांगते. ताजी ताजी वांगी स्वच्छ धुवून घेतली, त्याचे बारीक काटे काढून घेतले. त्यानंतर त्याला असे कट करून घेतले 4 भाग आणि 5 ते 6 चमचे कूट घेतलं होतं. त्यात 1 ते 2 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण फोडी केलेल्या वांग्यामध्ये ते सारण भरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याला प्रेस करून भरून घेत आहे मी. तुम्ही पण तशा प्रकारे प्रेस करून घ्या, म्हणजे शक्यतो त्यातलं सारण भाजीमध्ये मिक्स होणार नाही. अशा प्रकारे सगळ्या वांग्यामध्ये सारण भरून घ्या. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेलात 1 चमचा मोहरी टाकून थोडीशी तडतडून घ्या. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने टाकून घ्या व थोडासा लसूण ठेचून घेतलेला ऍड करा व ह्याला चांगलं परतून घ्या. त्यानंतर लाल तिखट, काळं तिखट, थोडीशी हळद ऍड करून सगळ्याला परतवून घ्या. त्यानंतर भरून घेतलेली वांगी यामध्ये आपण सोडणार आहोत. अशा प्रकारे वांगी सोडून घ्यायची व त्यालाही मसाला चांगला लागेल अशा प्रकारे त्यालाही परतून घ्यायची. अशा प्रकारे त्याला चांगला मसाला लागला की त्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला हवे तसं पाणी ऍड करणार आहे. तुम्ही पाणी तुमच्या अकॉर्डिंग ऍड करू शकता. त्यानंतर चांगली उकळी फुटली की वांगी शिजत येतात. अशा प्रकारे वांगी मऊ झाली, झणझणीत अशा वांग्याच्या भाजीचा आनंद घेऊ शकता.